सर्वे नंबर 377 मधील जमीन कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी खोट्या कागदपत्र आधारे बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप सिल्लोड येथील पठाण परिवारांनी लावला आहे। सदर प्रकरणाची सखोल चौकशी तपास करावा अशी मागणी पठाण परिवारांनी 2 ऑक्टोबरला मुख्यमंत्री तसेच संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन केली होती। हमको इंसाफ चाहिए भाई, हमको हमारी जमीन चाहिए। हम गरीब लोग हैं। वो देखेंगे अभी उनको ऐसा नहीं, हम आता हूँ पर्दा की औरतों रोड में ला लिए, हम आंदोलन पे बैठे हुए बाल बच्चे लेके, हमको इंसाफ चाहिए। कि हमारी जमीन के डॉक्यूमेंट पूरे ये तो हमने ये पुलिस केस में ये बाकी हमारे पूरे जमीन के जो भी डॉक्यूमेंट पूरे हमारे नक्शा गिक्शा पूरे करते हैं। इसकी हमको परेशानी ऑर्डर हमारे एटीएम की वो पैसों की ताकत पे लड़ रहे, और हम गरीब कोरट से लड़ रहे। बासी टुकड़े खा रहे हैं, हम बासी टुकड़े। देखो उनको बोलो ना रहा हाथ हमको दिलवा दो, हमको कुछ चीज नहीं होगी। चलो भाई। निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कायदेशीर कारवाई प्रशासनामार्फत करण्यात आली नाही। त्यामुळे पठाण परिवारांनी दिनांक 7 ऑक्टोबर पासून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसले आहेत। आज सिल्लोड शहरात केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू, कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या सिल्लोड येथे अल्पसंख्याक मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमास आले होते। सदर कार्यक्रम सिल्लोड शहरातील प्रियदर्शनी चौकात आयोजित केला होता। या कार्यक्रमात पठाण यांचा संपूर्ण परिवार निवेदन देण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना अडवले। त्यांना प्रियदर्शनी चौकात अडवून धरण्यात आले। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता महेश शंकर पेल्ली, शेख अमन, इरफान पठाण, शेख फिरोजसह शहर पोलीस निरीक्षक श्री शेषराव उदार यांनी मध्यस्थी करून तय्यब पठाण परिवारातील दोघांना व केंद्रीय मंत्री किरण यांचे पीए तरुण जी यांना स्टेज मागे बोलावून घेतले। तसेच तय्यब पठाण व त्यांच्या आईने तरुणजी यांना निवेदन देऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली। सदर विषय केंद्रीय मंत्री यांच्यासमोर मांडणार असल्याचे तरुणजी यांनी सांगितले। त्यानंतर चौकात पठाण परिवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात बॅनर झळकावून प्रचंड मोठी घोषणाबाजी केली। सदर घटनेची चर्चा संपूर्ण सिल्लोड शहरात दिवसभरापासून सुरू आहे।